नमस्कार मंडळी, मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत होतं तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, सर्वात प्रथम तुम्हाला सुप्रभात आणि सकाळचे वाजलेत 8. तसंच आता आम्ही जाणार आहे. मामाने नवीन बैल घेतला आहे, तर त्याला नांगरणीला उभं करायचं आहे, म्हणजे त्याला शिकवायचं आहे. तर ते आपल्याला पण बघायला मिळेल आणि तुम्हाला पण बघायला मिळेल. तसंच आज संध्याकाळी आम्ही निघणार आहे परत मुंबईला जायला. तर चला. नवीनवाला कोणता बैल आहे? तोच आहे काय? तोच नखरे करतोय म्हणजे? अरे झालं काय त्याला? अरे अरे हा काय पांढरा? याला शिकवायला लागेल तसं आता. हा झोपतो, हा झोपाळू आहे. नाही शिकवत आहे मग त्याला सोडताय काय? आता नाटकी करतो, झोपतो तो लगेच. आळशी आहे. गेल्या वर्षी कोणता होता मग जोतायला? त्याला विकला काय? या पांढऱ्या बरोबर होता तो. एक नंबर बैल होता माहिती काय कोणाला मारा बिरायचा नाही काय नाही. हा काय? तू काफेमध्ये एक टाकला तर तुझ्या इथं उभं राहिलं. आता उभा तर राहिलाय, तर चालेल तेव्हा खरा. त्याने डोकं उचलल्याशिवाय होणारच नाही. तर हा इथे झोपलाय. मी काय बोलतोय, हा एक पांढरा आहे, दुसरा त्या अंकुरला बांधूया काय बाजूला? हा अंकुरला बांधूया. हा बघा उठणं झालाय. ए उठ बाबू, जा बाबा कुठे ते जा. चला आता दुसरा बैल आलाय. ते त्यांना जमलं नाही तर ह्या दोघांना बांधा. हे बघा, हे दोघं तयार आहेत. जमतंय जमतंय याला. सुरुवात आहे रे. तुम्ही पुढे जा, जा पुढे, जा पुढे. चल 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 तुला खायला चल चल. आता नांगर लावणार आहेत. काय काय भेटणार त्याला? हा हा सगळं याला म्हणजे काय ती लालच देत रे त्याला. हा वा, सकाळ संध्याकाळ चारण येणार ते वेगळीच गोष्ट आहे. ऐकतोयस ना रे? आता मेन परीक्षा यांची नांगरणी लावल्यावर, नांगर लावल्यावर. चल खा नंतर. हा
अरे पण घेऊन जा ना, असं काय एवढं काय हे होणार आहे, जा ना त्यांना पण ते आपण फिरतो बाहेर. मी काय बोलतोय मी नाही रत्नागिरी काय रे ते बोलतात रे बिचारे, घेऊन जा रे. काय रे आल्यापासून घरीच आहेत. मग कधी बोलले होते मी ऐकलं होतं मुंबईला बोलले होते ते. मुंबईला बोलले होते मला माहिती बोलले होते. उद्या बघू ते बघा इथे सागर बसलाय चिकन साफ करायला या साईडला. हा किती किलो चिकन आहे? 2 किलो चिकन आहे. तर त्याला थोडस बारीक करायचं आहे आणि नंतर मग धुवून त्याला मॅरिनेशन करायला ठेवून द्यायचंय. आज काय बनवणार आहे? चिकन 65 आणि ए अनिल काकाकडे आहे ना. आर्या तुला काय पाहिजे? हे बघा इथं वहिनी, हे बघा इथे आरोही जी आहे ती थम्सअप पिते. तुम्ही नाही सांगितलं तरी पण बघा तिला टॉन्सन आले. काय ते? अरे मग हे द्या इथे. वा बघा ठीक आहे ना, बाट मध्ये पण मास असतं. बाट खायची मजा वेगळी. हो मग काय रे सागर, मला सांग ना, मी काय ते करतो. सागर मी काय करू? काय नको तू बस मस्त. हा तेच बोललो. ये आपड़ी पोड़े, ये चाकू किधर से लेके आया तू? ये 31 के दिन लिया था, रत्नागिरी से लिया था अपन ने ना. आज जेवतील कसे काय? इथे समोर लक्ष त्यांचं समोर आहे ना. हे काय नाही, शांत आहे दोघं पण. तू कट कर. काय खायला आणि काय नाही तेच आवडतं बोलतो. तेवाला ना चिल्ली सारखं काप. सागर तेवाला चिल्ली सारखं काप, चिल्ली सारखं. काय आकारा हा उभी उभी आणि बारीक. पुढे आणलं ते मग हे लावायला पाहिजे, लसूण मसाल्यात लावायला पाहिजे. हे आणायला लसूण पेस्ट किती एवढे आणता काय माहिती. लागते ना सगळ्यामध्ये. दोन तीन का 4 घरातच पडले. पांडुला बोलो, पांडू लक्ष बघ, पांडूला लक्ष इकडे हे बघ. बघणार नाहीत. बघ सवय लागली. मामी हापूस आंबे मी लावतोय माझं झाड. कुठं लावू फक्त बोल, जागा दे थोडीशी. ह्या आंब्याच्या बाजूलाच लावतो. असे नाही लावायची, मग शोधायला लागतं. पुरतो थोडस याला. झाला तर माझा अरे डाळ भात खावा, भूक नाही लागली. त्यांनी नाश्ता केला आणला नाही तुम्हाला. पण ते हे मामा काय सागर ते भोपळा मिरची पण आणली पाहिजे होती. का रे? चिकन चिल्ली साठी. नाही रे नाही. बाबू तुला लिपस्टिक कुणी लावली? कुणी केली? इकडे दाखव. अरे वा ए मऊ आम्ही बुला रही है उधर. हाँ अरे अभी बोली ना मऊ इधर आ मऊ. मामी कोणाला बोलवलं बघितलं? अच्छा माऊ. हे बघा इथे कटिंग करून झालेलं आहे सगळं आता चिकन. एकदम शांत झाले. हा धू तू धू चांगलं एकदम प्रॉपर धू. आपण ना हे इथे बसलं पाहिजे इथे करायला. हे इथे आता बसायला हा ना, सावळीमध्ये मस्त झाडाच्या खाली.
मसाला पेस्ट तू केलं पण हे काय काय टाकलं याच्यामध्ये? चटणी. चिकन 65, गार्लिक जिंजर पेस्ट, तिखट मसाला, कॉर्नफ्लॉवर आणि आणि थोडासा चिकन मसाला. थोडं टेस्ट कर ना मसाला बघ. मला तर ओके वाटतंय, तू बघ जरा. मीठ वगैरे बरोबर आहे. ठीक आहे. लिंबू त्याच्यामध्ये येणार, लिंबू. ठीक आहे. एक चमचा मीठ टाकतो. 1 चमचा मीठ. टाकू? हा ते खार असेल तर चालेल, नाही तर आपण वरतून पण मीठ टाकू शकतो ना त्याच्यावर झाल्यावर. आता हे किती वेळ ठेवायचं आपल्याला? 2 तास. 2 तास ठेवायचं फ्रीज मध्ये. 3 तासच बघा. आता वाजले 4:45. काय बनवणार आहे आपण? 7 वाजता करणार ते. मंडळी हे बघा, आता आपलं चिकन मस्त मॅरिनेट झालेलं आहे आणि या साईडला आपली कढई आणि त्याच्यामध्ये तेल ठेवलं आहे गरम करायला. तर आता सागर करणार आहे, चुलीवर नाही करणार आहे, गॅसवर करणार आहे चिकन 65. बघा एवढं झालं आहे आणि एवढं त्यांनी केलं आहे ऑलरेडी, कारण आम्ही गेलो होतो खालती दुकानावर. तोपर्यंत ह्यांनी फ्राय करायचं सुरुवात केली होती सागरनी. तो क्रंची होत नाही है ना, हे क्रंची झालेत मस्त. तू वाला होटल में काम करता था? अरे नहीं, मैंने सीखा है उसको कैसा करने का कुछ कुछ तो फिर अरे अन्ना कभी मिलेगा. देता देता साहब जी, रुको रुको जरा रुको, अभी मन कर रहा है खाने का, इधर से जाता हूँ. है ना. किसी को बता मत, पर क्या मन कर रहा है तेरा खाने का. खाता हूँ? हाँ, तू रुकने वाला थोड़ी ना है, हाथ डालेगा उसमें अभी. इसको काटे लगे खाए ना, एक नंबर मजा है ना. और पुदीने का चटनी रहता ना, हम्म. फिर तो खत्म खा ली होटल से. पुदीने का चटनी रहेगा तो खत्म. सच में पुदीने का चटनी एक नंबर. ग्रीन वाला जास्त घट्ट झालं का ते. आपलं चिकन 65 रेडी झालेलं आहे. हे बघा, याच्यावर चाट मसाला टाकला आहे. आता सागर आपल्याला टेस्ट करून दाखवेल. कसं झालंय? मस्त. मला तर माझ्या हाताचं हॉटेलपेक्षा पण चांगलं वाटतं. मस्त ना. मग घरच्या घरी आणि सगळं आपल्याला माहिती असतं काय टाकलंय काय नाही त्यामध्ये. सुंदर लागलं. नॉन हायजेनिक. मंडळी आम्ही बाहेर आलो आहे रात्रीचे, आता 1:30 वाजलेत आणि स्पेशली काजव बघायला आलो आहे. कसले ह्याच्यासारखे चमकत आहेत. आपण दिवाळीला लायटिंग लावतो ना त्यासारखे चमकत आहेत. बघा सगळे काजवे आहेत.